चंद्रपूरच्या पूर्णा तालुक्यामध्ये एका पट्टेदार वाघानं धुमाकूळ घातलेले आहे। या वाघाचा बंदोबस्त वन विभाग यानं केलेला नाहीये, तर आम्ही वाघाला मारणार असा इशारा आमदार शोभा फडणवीस यांनी दिलेला आहे। चंद्रपूरचे पालकमंत्री संजय देवतळे यांनी या वाघाचा बंदोबस्त करण्याचे आदेश दिलेले आहेत। या वाघानं आतापर्यंत 6 लोकांचा बळी घेतलाय। परिसरातल्या 8 गावांमध्ये धुमाकूळ या वाघानं घातलेला आहे। त्याबाबत आमदार शोभा फडणवीस, वन विभागाचे संजय ठाकरे आणि जिल्हाधिकारी दीपक म्हसेकर उपस्थित होते। त्यावेळी शोभा फडणवीस यांनी हा इशारा दिलेला आहे। एकीकडे सरकार वाघ वाचवण्यासाठी प्रयत्न करत असताना दुसऱ्या बाजूला शोभा फडणवीस यांनी हा इशारा दिलाय। लोकप्रतिनिधींनी वन्यजीवांची हत्या करण्याचा असा थेट इशारा देणं हे किती योग्य आहे, आता असा प्रश्न विचारला जातोय। आम्ही पहिलं शुक्रवारी ठिय्या आंदोलन करतोय की तुम्ही वाघाला मारा। आता आम्हाला ते काही जखमी बिकमी काय करायचं ते करा, 3 दिवसाचा वेळ आहे। नाही मारलं तुम्ही तर आम्ही मात्र वाघाला मारण्याचं आंदोलन सुरू करू। भलाही तुम्ही आम्हाला जेलमध्ये नेलं तरी चालेल। याचं कारण असं की शेती सगळी जंगलाला लागून आहे। 6 महिने शेताकडे जाऊ नका म्हटल्यानंतर खाणार काय हो। आणि या विषयावर आपल्याला अधिक माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी प्रशांत कोरटकर। प्रशांत, अशा पद्धतीनं एखाद्या लोकप्रतिनिधींनी वाघाला मारण्यासारखी गोष्ट बोलणं त्यांच्या विरुद्ध काही गुन्हा दाखल होऊ शकतो का? आता समाजामध्ये किती असंतोष आहे त्यांच्या या स्टेटमेंटच्या बाबतीत? अनुजा, जसं आपण पाहिलं की पर्यावरण मंत्री संजय देवतळे, पालकमंत्री या चंद्रपूर त्यांच्या उपस्थितीत जी बैठक झाली होती त्याच्यामध्ये शोभा फडणवीस यांनी चेतावणी दिली आहे। कारण की मूल सावली या भागामध्ये एका वाघाचा वावर आहे आणि त्याच्यामध्ये बरेच लोकांचा जीव गेलेला आहे, बरेच त्यांनी गायी सुद्धा मारलेल्या आहे आणि त्या अनुषंगाने याच्या आधी सुद्धा अशाच पद्धतीचा एक वाघ चंद्रपूर जिल्ह्यामध्ये मारण्यात आला होता आणि त्याच्यामुळे मोठा वादंग उपस्थित झाला होता। शोभा फडणवीस यांनी हे जे वक्तव्य केलेलं आहे हे वक्तव्य निश्चितपणे असं गंभीर आहे, कारण की एकीकडे केंद्र आणि राज्य सरकार दोन्ही वाघ वाचवण्यासाठी कोट्यवधीचा खर्च करतं आणि ट्रँक्युलाइज करण्याची पद्धत आहे वन विभागामध्ये आणि त्यांना मारण्याचा, गोळी घालण्याचा तसा डायरेक्ट व्हायोलेशन ऑफ वाईल्ड लाईफ ऍक्ट नुसार त्यांच्यावर कारवाई केली जाऊ शकते अशा पद्धतीचं म्हणणं। कारण की आपल्याला माहिती आहे की एखाद्या व्यक्तीला जर मारण्याची धमकी दिली तर त्याच्यावर गुन्हा दाखल होतो। मग अशा वेळेला जर आम्ही वाघ मारू अशा पद्धतीचं स्टेटमेंट शोभा फडणवीस यांनी केलेलं आहे आणि निश्चितपणे हे वन कायद्याच्या अंतर्गत येतं का या संदर्भात तपासलं जाणार आहे, कारण की सोमवारपर्यंतचा वेळ त्यांनी दिलेला आहे। वन विभागाकडे सर्वात महत्वाच्या अनेक गोष्टी आहे, कारण की उमरेडच्या जवळ एक वाघीण गावात शिरली होती आणि त्या वाघिणीला ट्रँक्युलाइज करून परत मग ताडोब्यामध्ये सोडण्यात आलं होतं। एकीकडे वाघांची संख्या कमी होत आहे। आताच आपण पाहिलं की जवळपास 45 वाघ गेल्या 5 वर्षामध्ये मारले गेले आणि शिकार झाली चंद्रपूर जिल्ह्यामध्ये। आणि आपण पाहिलं की सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानं, हायकोर्टाच्या निर्णयानंतर सुद्धा अनेक गावं अजूनही ताडोब्याच्या बफर क्षेत्रामध्ये आहे। म्हणजे ताडोब्याच्या वाघाच्या क्षेत्रामध्ये आपण लोकांची वस्ती आहे आणि लोकांची वस्ती दूर करण्यापेक्षा आपण वाघांना मारण्याच्या गोष्टी करतो आहे। निश्चितपणे ही कुठे ना कुठेतरी गंभीर गोष्ट आहे आणि या संदर्भात वन्यजीवी जे प्रेमी आहेत त्यांनी नाराजी व्यक्त केली की अशा पद्धतीच्या एका जबाबदार आमदारांनी अशा पद्धतीचं वक्तव्य करणं की वाघांनाच आम्ही गोळ्या घालू, हे कुठे ना कुठेतरी वन्यजीवांच्या दृष्टिकोनातून आणि खास करून वाघांच्या दृष्टिकोनात, संवर्धनाच्या दृष्टिकोनातून एक प्रश्नार्थक चिन्ह उपस्थित झालेलं आहे। निश्चितच प्रशांत, वाघांचं अतिक्रमण होत आहे असं बोलणं चुकीचं आहे। बऱ्याचदा माणसंच अतिक्रमण करतात जंगलांमध्ये आणि त्यामुळे वन्यजीवांना फार त्रास होतो। पण त्याचबरोबर या वाघाच्यामुळे जेव्हा मनुष्यवध होतोय, 6 लोकांचे बळी गेलेले आहेत, अशा वेळेस त्या वाघाला कसं आवर घालण्याचा प्लॅन आहे वन विभागाचा? वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी आता काय पावलं उचलण्याचं ठरवलेलं आहे? अनुजा, एक महत्वाची गोष्ट आहे की शोभा फडणवीस यांनी असं स्टेटमेंट केलं असतं की सोमवारपर्यंत तुम्ही यंत्रणा करा आणि त्याला ट्रँक्युलाइज करून त्याला ट्रॅप करा वाघाला, ही गोष्ट मान्य करता आली असती। परंतु आम्ही त्यांना गोळ्या घालू त्या वाघाला, ही गोष्ट निश्चितपणे गंभीर आहे। आणि दुसरी महत्वाची गोष्ट की वन विभागाचं मुख्यालय हे नागपूरमध्ये आहे। सगळे महत्वाचे PCCF सारखे, वाईल्ड लाईफ सारखे सगळे अधिकारी नागपूरला बसतात। असं असताना अद्ययावत व्यवस्था आहे आणि ट्रॅप सुद्धा करता येतो, ट्रॅप कॅमेरे सुद्धा लावलेले आहे आणि ट्रॅप कॅमेरामध्ये सुद्धा वाघाचे फोटो बरेचदा रात्रीच्या वेळेला आलेले आहेत। त्या अनुषंगाने पिंजरे लावलेले आहे आणि सगळ्या गोष्टी केलेल्या आहे। असं असताना
त्यांना वाघाला मारू हे म्हणणं हे नाही आहे कुठे वन विभागाला तुम्ही त्याला धारेवर धरा, वन विभागाच्या अधिकाऱ्यांना जबाबदार करा की जे लोक वाघाला पकडू शकत नाही, परंतु वाघाला मारण्याचा हे कुठलं न्याय आहे त्या वाघाच्या दृष्टिकोनातून? एकीकडे संख्या कमी होते आहे आणि आपल्याला माहित आहे की मागच्या 2 वर्षामध्ये ताडोब्याचं बफर झोन वाढवण्यात आलेलं आहे. बफर झोन मध्ये लोकांचं वास्तव्य झालेलं आहे. लोक स्वतः वाघाच्या पूर्ण याच्यामध्ये स्वतः एंट्री करतायत आणि वाघाला माणसापेक्षा जास्त बुद्धी नाहीये की तो त्याला कोणावर अटॅक करायचा, काय करायचा. तो त्याच्या वस्तीमध्ये त्याला डिस्टर्ब केलं की नॅचरली तिथे शेती होते, लोक तिथे शेती करतात आणि त्याच्यामुळे ते अटॅक होतो आहे. वाघ काही पर्सनली वस्त्यामध्ये फिरत नाहीये, तर आपण त्याच्यामध्ये एंट्री केल्यामुळे वाघाची अटॅक वाढत आहे आणि त्यामुळे कुठे ना कुठेतरी राज्य सरकारचं लक्ष केंद्रित करण्याच्या ऐवजी वाघालाच मारू असं म्हणणं हे मला जबाबदार एका आमदाराकडून हे अशा पद्धतीचे शब्द अपेक्षित नाही आहे. नक्कीच प्रशांत, धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी. प्रशांत कोरटकर सांगत होते आपल्याला चंद्रपूरमध्ये जो काही वाघाचा धुमाकूळ झालेला आहे, पण त्यानंतर आमदारांनी, तिथल्या स्थानिक आमदारांनी ज्या पद्धतीने स्टेटमेंट द्यायला सुरुवात केलेली आहे ते किती चुकीचं आहे त्या संदर्भातली. आता आपण पुढच्या बातमीकडे वळूया.